हेड स्टडी. राधेकृष्ण समोरच्या खिडकीतून पाहत निश्चल बसून असतो. बाहेर काहीही नसते. म्हणजे विशेष लक्षपूर्वक पाहावे असे काहीच नाही. रस्ता तोही एका बाजूचा, फारशी वर्दळ नसलेला. झोपेतून उठला की राधे त्या खिडकीपाशी येऊन बसतो. नुकतेच उजाडलेले असते. मग उन्हेही पडू लागतात. ती अधिकाधिक तापत जातात अन दुपार होते. थोड्या वेळाने उन्हे कलतात. हळूहळू संध्याकाळच्या सावल्यांमध्ये मिसळून जातात. सावल्या गडद होतात. अंधारते आणि रात्र पडते. अंधार उजेडाची ही भरती ओहोटी पाहत पाहत राधेचे डोळे तारवटतात, थकतात. त्यांना झोप नकळत हवीशी वाटते. राधे पलंगावर अंग टाकतो. पुन्हा सकाळ झाली की नजर खिडकीला चिकटवतो. दिवसचे दिवस हाच क्रम आणि एकच उद्योग, खिडकीबाहेर पाहण्याचा. क्षणभरही खंड न पडता. खरे तर राधे खिडकीबाहेर कुठे पाहतो हे सांगणं फारच कठीण. अमुक अशा एका वस्तूवर त्याची नजर ठरलेलीच नसते. तो नुसता शून्यात पाहत राहतो. शून्यात किंवा शून्यात देखील नाही. खरे तर तो मनात आतल्या आतच पाहत असतो. खिडकीबाहेर असे उगाच म्हणायचे, पण खरे म्हणजे ते पाहणे नजरेच्याही आत. बाहेरच्या उन्हात नव्हे तर खोल खोल मनातल्या काळोखात. राधेच्या लेकी आत आणि बाहेर सारखेच आहे. अंधार उजेड दोन्ही एकच. कारण त्याला मुळी कसले भानच राहिले नाही. जगाचे नाही की स्वतःचेही नाही. तो आपला नुसता सुन्नपणे बसलेला असतो खिडकीत. पण नेहमीच नाही. कधी कधी या सुन्नपणातही खंत पडतो. राधेच्या मनाच्या तळाशी खोल खोल साठलेल्या काळोखातून कधीतरी आणि काहीतरी वर येऊ लागते. सावकाश, हळूहळू, फेसाळत. काळ्या चिप्प चिखलाचे गोळ्यावर गोळे रचून काहीतरी लडबडीत निराकार तयार व्हावे आणि काळ्या शार गाळातून धडपडत वर येऊ लागावे. गुठळ्यांचे 20-25 बोटांचे पंजे पुढे करून मानगुटीला झोंबू लागावे तसे ते करते. राधेचा सुन्नपणा मग कडाडून फुटून पडतो. उन्हात तापलेल्या त्या सुन्नपणाकडे तुकडे तुकडे पडतात आणि मानगुटीवर बसलेल्या त्या काळ्या कुट्ट निराकाराच्या भयाने राधे जीव चालल्यासारखा बोंबलू लागतो. धावा, मला वाचवा असा ओरडत राहतो. अर्थात हे शब्द असे एवढे स्पष्ट उमटत नाहीत. राधेचे जेव्हा भान गेले तेव्हा जणू त्याचे शब्दही हरवले. आता तो आक्रोश करू लागला म्हणजे नुसत्या आरोळ्या ऐकू येतात. शब्द घुसमटल्यासारखे आणि जीभ तुटल्यासारखे होतात. राधे ओरडतो. बेंबीच्या देठापासून म्हणतात तसे किंकाळतो. पण हे सारे एखादे मुके जनावर काठीने बडवल्यानंतर हंबरेल अगदी तसे. याचा अर्थ कुणाला समजत नाही, कारणही कळत नाही. काहीही नवीन घडलेले नसताना अचानक टाहो सुरू होतो. खिडकीबाहेर राधे एकाएकीच किंकाळ्या फोडतो. मग मी, नर्स परेरा, वॉर्ड बॉय सारे धावत जातो. आम्हाला समोर काही दिसत नाही, पण राधेला मात्र आम्हीच दिसत नाही. त्याच्या नजरेसमोर दुसरेच काही घडते, भयानक असे, आकरीत. त्या अमानुष भीतीपायी त्याचा सारा देह गदगद हलत असतो. डोळे आता कपाळातून बाहेर पडतील की काय असे वाटण्या इतके तारवटलेले असतात. नळ फुटल्यासारखा घाम अंगावर वाहतो. तोंडाला फेस आलेला असतो आणि जीभ एकसारखी दाताखाली सापडत राहते. जीवघेण्या भीतीपासून सुटण्यासाठी राधे खोलीभर थैथया नाचत राहतो. अंगावरचे कपडे ओढून तो फाडीत बसतो. बिछाण्यावरच्या चादरी खेचतो. कपड्याचे बोळे तोंडात कोंबतो. नर्स आणि वॉर्ड बॉईज त्याला पकडून एका जागी बसवायचा प्रयत्न करतात, पण तो चौघांनाही आवरत नाही. एकाएकी आला तसाच उन्माद ओसरतो आणि गलीत गात्र होऊन राधे जमिनीवर अंग टाकतो. भीतीच्या काळ्या वाटेवरून वाहत येऊन पुन्हा एकदा सुन्नपणाच्या किनाऱ्याला लागतो. पण कधीकधी लाटा एकामागून एक येतच राहतात. त्यात आत आत खेचीत राहतात. किनारा दिसेनासा होतो. मग डॉक्टरांना गुंगीचे इंजेक्शन द्यावे लागते. भयाने आक्रसलेला जीव गुंगीच्या स्वाधीन होतो. पण नुसत्या एवढ्याच कारणासाठी राधेला या खोलीत एकटे ठेवलेले नाही.
सुन्न होऊन आणि स्तब्ध बसणाऱ्या माणसाला जनरल वॉर्डमध्ये ठेवले असते. मध्ये मध्ये झटके येणाऱ्या माणसाच्या खोलीतही फार काळ तरी 2-4 लोकांची सोय होऊ शकली असती. पण राधेची गोष्टच वेगळी आहे. त्याच्या खोलीवर पाटी आहे. तिच्यावर लाल रंगात एकच शब्द लिहिलेला आहे. तो शब्द पाहिला की कोणीही तिकडे फिरकायला धजत नाही. नर्स परेरा देखील सोबत वॉचमनला किंवा वॉर्ड बॉईजला घेतल्याशिवाय त्याच्या खोलीत शिरत नाही. शब्द आहे प्राणघातक. मला त्या शब्दाची विलक्षण खंत वाटते. राधेकृष्णाच्या बाबतीत तो वापरला जावा यासारखे वाईट असे दुसरे काहीच नाही. राधे माझा अगदी जवळचा मित्र. मला स्वतःचा संसार नाही आणि जीव लावायला राधेशिवाय दुसरं कोणीही नाही. तसे पाहिलं तर आमच्या वयात बराच फरक, म्हणजे निदान 7-8 वर्षाचा तरी. पण त्याच्यामुळे मला तो धाकट्या भावासारखा वाटतो. तो देखील मला थोरल्या भावासारखा आदर आणि प्रेमही दाखवतो. दुर्दैव म्हणजे तो वेडा असल्याचे, आणि तसला नको, तो शब्दसुद्धा नको. वेडा असल्याचं सर्टिफिकेट लिहिण्याचे अमंगल काम मात्र त्याच्यावर एवढं प्रेम करणाऱ्या माणसाकडं आलं. एका विख्यात सायकॅट्रिस्ट म्हणून, त्याची केस पहिल्यापासून माहीत असलेला डॉक्टर म्हणून. दैव असे चमत्कारिक विनोद का बरं करते? राधेला ते तसले सर्टिफिकेट देण्यापेक्षा मी डॉक्टरच झालो नसतो तर बरे असते. मनावर दगड ठेवून असली कर्तव्ये करावी लागणारा हा पेशाच नतद्रष्ट. शिकत असताना पुष्कळ वाटायचे, डॉक्टर झालो म्हणजे आप्तेष्टांच्या उपयोगी पडू. राधे इतक्या जवळच्या माणसाला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची पाळी डॉक्टर या नात्याने माझ्यावर येईल या नशिबाची तेव्हा काय कल्पना. वाईट याचेच वाटते की राधेला आता माझा काहीही उपयोग नाही. उपयोग होता तेव्हा मी त्याच्यासाठी खूप केले, पण त्याचा आजार आगीसारखा भडकत गेला आणि मी अपयशी ठरलो. आज तो माझ्या ट्रीटमेंट खाली आहे आणि तो सुधारावा म्हणून मी शक्य असे सारे काही करीत आहे. पण वेड्यासारखा आजार येतो हत्तीच्या पावलांनी, पण मुंगीच्या पावलांनी परत जाता जाता कधी उलटेल याचा नेम नसतो. आज तर त्याच्यात कणभरही सुधारणा नाही. मग पुढे मागे झाली तरी तो साधासुद्धा वेडा नाही, प्राणघातक, खुनी प्रवृत्तीचा गुन्हेगार. म्हणजे पूर्ण बरा झाल्यानंतर लोक त्याला वाळीत टाकणार. मला तरी राधेच्या नशिबात अंधारच दिसतो. समाधान मानायचे ते एवढेच, राधे माझ्या नजरेखाली आहे. राधेकृष्ण एक चांगला कलावंत, उत्तम शिल्पकार. जे स्कूलमध्ये असताना तो हेड स्टडीमध्ये फार नावाजला होता. समोरच्या मॉडेलचा मानेपर्यंतचा भाग पाहून जसेच्या तसे शिल्प करणे यात त्याचा हातखंडाच होता. ते मुंडके पाहणाऱ्याला इतके जिवंत वाटायचे की जसा काही त्यातला स्नायू शिल्पकाराला सापडला आहे. पण राधेचे वडील वारले आणि त्याचं शिक्षण अर्धवटच सोडून जावे लागले. मग त्याने फ्रीलान्सिंग सुरू केलं आणि स्वतःचा एक छोटासा स्टुडिओ काढला. शिक्षण पुरं करता तर राधे एक ख्यातनाम शिल्पकार झाला असता. मी त्याला शिक्षणासाठी मदत करायला हवी होती, पण त्यावेळेस बस जमवण्यासाठी जिथे मलाच दुसऱ्याची मदत घ्यावी लागली तिथे मी तरी काय करणार. ज्यातून त्याचा स्टुडिओ चांगला चालेल याची खात्री वाटत होती. पण आपल्या देशात सगळ्या सच्च्या कलावंतांना येतो तोच अनुभव राधेकृष्णालाही आला. त्याच्या शिल्पकलेचे मुळीच चीज होईना. सुंदर सुंदर पुतळे नुसते पडून राहू लागले. त्यातून राधेकृष्णाला पदवी नव्हती, उचलून धरणारा भरतवर्ग नव्हता. फॅशनेबल वर्तुळात वावरून आपण कुणीतरी श्रेष्ठ आहोत असे दाखवण्याची व्यावहारिक कला अवगत नव्हती. मुळात आधी तो फारच भोळा होता. कुणी काही म्हटले की त्याला खरेच वाटायचे. अविश्वास असा कुणावरच नाही. कलेच्या जगात थोडीफार जाहिरात, थोडी लटपटी, थोडी मखलाशी करावी लागते याचा पत्ताच नव्हता. अर्थातच त्याच्या पुतळ्यांना गिराईक मिळेना. त्यातून मॉडर्न आर्टची लाट आली. निरर्थक निराकार आकृत्यांमधून अर्थ शोधून काढून कलावंत स्वतःचीच पाठ थोपटून घेऊ लागले. मग राधेकृष्णाच्या लाईफ पुतळ्यांना कोण विचारते? गरीब पडखाऊ स्वभावाच्या राधेकृष्णाने हार मानली. त्यानं स्टुडिओ बंद केला. नाहीतरी काय करणार? पुतळ्यांसाठी साहित्य आणणे देखील अशक्य झाले त्याला.
तो कुणातरी कारागिरीच्या दुकानावर कामाला राहिला. दुकान होते पुतळे करण्याचेच. पण हे पुतळे कलात्मक नव्हते. हे डमीज होते. शिंप्यांना, तयार कपड्याच्या दुकानांना आणि साड्याच्या जाहिरातींना मोठ्या प्रमाणावर डमीज पुरवण्याचं काम त्या दुकानात चालायचं. राधेची सारी शिल्पकला त्या डमीजवर ओतली जायची. गिराईक तारीफ करीत, पण मालक कसेबसे जेमतेम भागवण्यापुरताच पैसा देई. एके दिवशी राधेकृष्ण तिथूनही निघाला. पण आता गिराईक ओळखीची झाली होती. त्यांच्यापैकीच कुणीतरी भांडवल दिलं. राधेकृष्णाने स्वतःचे छोटेसे दुकान काढले, डमीजचेच. कलेला वाव नव्हता, पण निदान पैसा मजबूत मिळू लागला. त्यातून चांगलाच उरक निघायचा. सारे काम एकटाच करायचा. पण बिचाऱ्याचे नशीबच खोटे. पैसा मिळवण्याचा मार्ग सापडला. बरेच दिवस येऊ लागले आणि त्याचवेळी त्याच्या वेडाचा पाया घातला गेला. एके दिवशी तो गप्पा मारता मारता मध्येच म्हणाला, डॉक्टर, मी कामात थोडा बदल करणार आहे. बदल? कसला? मी विचारले. मी डमीज करतो ना, त्याऐवजी नुसती मुंडकी करणार. मुंडकी? हो. असं टवकारून बघायला काय झालं? मुंडकी म्हणजे हेड्स. स्कूलमध्ये नाही का आम्ही हेड स्टडी करत असू, तसली, मानेपर्यंतची. अरे पण लोकांना नुसती मुंडकी कशी चालतील? न चालायला काय झालं? अरे चिक्कार डिमांड आहे मुंडक्यांना, राधे हसून म्हणाला. फॅशन डिझायनर्स, हेअर स्टायलिस्ट, मेकअप मॅन, सिनेमावाले. राधेची ती यादी ऐकता ऐकता माझ्या डोळ्यांसमोर एक वेगळे चित्र तरळू लागले. लोकांनी राधेकृष्णाकडून मुंडकी विकत घेतली आहे. ती घरोघर भिंतीवर लटकावून ठेवलेली आहे. प्राण्यांची तोंडे जशी वॉल डेकोरेशन म्हणून लावतात ना, तशी. सुंदर स्त्रियांची मुंडकी, कुरूप पुरुषांची मुंडकी, वृद्ध जरठांची मुंडकी, छोट्या बाळांची गोजीरवाणी मुंडकी. नाहीतरी पहिल्यापासून मला हेड स्टडीचा नाद होता. राधे बोलतच होता. सबंध बॉडी करायची म्हणजे साला वैताग असतो. त्यात नाना लफडी, प्रपोर्शन, पोज आणि हे आणि ते. शिवाय एवढं करूनही त्यात वेगळेपणा नाही. वेगळेपणा येणार तो चेहऱ्यांनीच. मग नुसते चेहऱ्यात बनवण्यात काय वाईट? मला ते सगळे पटत नव्हते. त्यात कुठेतरी कसला तरी चमत्कारिकपणा होता. पण तरीही मी ऐकत राहिलो. कारण मला एक प्रकारचे कुतूहलही वाटत होतं. मुंडकी, नुसती मुंडकीच राधे घडवणार बिनधडाची. नाहीतर तो म्हणत होता ते बरोबरही होतं. तसे पाहिलं तर हातापायात काय विशेष आहे? खरे सौंदर्य मस्तकातच. गंमत आहे नाही? राधे हसून म्हणाला. आता आपण दोघेही एकाच लाईनमध्ये येणार. म्हणजे? मला काही कळेना. अरे तू सायकॅट्रिस्ट म्हणजे डोक्याचा डॉक्टर. मी फक्त डोकी तयार करणारा शिल्पकार. म्हणजे दोघांचाही धंदा एकच, हेड स्टडी. काय? हेड स्टडी. हेड स्टडी म्हणून राधे केवढ्याने हसत सुटल्या, डोक्यात बिघाड झालेल्या माणसासारखा. आणि खरेच तेव्हापासून राधे नुसता मुंडकी करू लागला. त्याची अटकळही बरोबर ठरली. नुसत्या मुंडक्यांना गिराईक पुष्कळ होते. त्याच्या किमतीही गिराईकाच्या गरजेप्रमाणे आणि त्यापेक्षा त्याच्या खिशाप्रमाणे बदलत असतात. एखादा गरीब मेकअप मॅन मिशा नाही तर टोप लावून पाहायला एखादे डोके माफक किमतीत घेऊन जाईल. शिरच्छेदाच्या सीनसाठी प्रमुख नटाचे तंतोतंत मुंडके करण्यासाठी हजारोंची रुपये मोजायला कोणीही सिनेमावाला तयार होईल. राधे गिराईक पाहूनच पैसे घेई. कधी कोणाला अडवून धरत नसे की अडचणीत टाकीत नसे. शिवाय कामात कसलीच कसूर नाही. प्रत्येक चेहऱ्याच्या स्नायूत त्याची मेहनत दिसून यायची. पापण्यांना खोटे केस लाव, दातांसाठी प्लॅस्टिक वापर, अशा अनेक युक्त्यांनी तो मुंडके इतके जिवंत करायचा की नुसते देहापासून अलगद केल्यासारखे वाटायचे. मी कधी कधी वेळ मिळाल्यावर त्या दुकानात जात असे. तिथेच मागच्या बाजूला तो काम करीत बसायचा. माणसांचे मुंडके तयार करताना त्याला इतका विलक्षण आनंद व्हायचा की त्याचा चेहरा उजळून निघायचा. भारल्यासारखा काम करायचा. त्याला काम करताना पाहताना वेळ निघून जाई ते कळतही नसे. त्याच्या आजूबाजूला पसरलेल्या मुंडक्यांकडे पाहता पाहता चक्रावून गेल्यासारखं होई. इतकी विलक्षण आणि जिवंत मुंडकी एकत्र पडलेली पाहणे
नाही म्हटले तरी थोडे भयावहच होते. माझ्यासारख्या कधी-मधी ते दृष्ट पाहणाऱ्या माणसाला गरगरल्यासारखं होई, तिथे राधेसारख्या दिवस-रात्र तेच काम करणाऱ्या माणसावर त्याचा परिणाम झाला नाही तर नवलच. त्याच्या वेडाची दुसरी अवस्था इथेच सुरू झाली. एके दिवशी अत्यंत अस्वस्थ मनस्थितीने तो माझ्याकडं आला आणि म्हणाला, "डॉक्टर, स्वप्नावरून माणसाची मनस्थिती कळते, नाही का?" मी म्हटलं, "अर्थातच. पण अगदी प्रत्येक वेळेला नाही. पुन्हा पुन्हा तीच स्वप्न पडायला लागली तरच." "तर मनस्थिती कळते ना?" मग मला भीती वाटायला लागली. अलीकडं एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडतंय आणि स्वप्न देखील साधं नाही, भयंकर आहे. मी थोडीशी थट्टा-मस्करी करून राधेला शांत केलं. मग हळूहळू त्याने मला आपलं स्वप्न सांगितलं. राधे म्हणाला त्याप्रमाणे स्वप्न भयंकरच होतं. स्वप्नात राधेकृष्ण एका स्त्रीशी हसत-हसत गप्पा करायचा. अचानक तो जवळची काठी तिच्या मानेवर मारायचा. त्याचबरोबर तिचे मुंडके धडा वेगळे व्हायचे. प्रत्येक स्वप्नात स्त्रिया वेगवेगळ्या असत, वातावरण निरनिराळे. कुठे पार्टी चालू असायची, कुठे दोघी बागेत बसलेली असत. पण राधेने प्रहार करणं आणि मुंडकं खाली पडणं हे मात्र तेच. सगळ्या स्वप्नांमध्ये हेच हटकून घडायचं. मी काळजीत पडलो. पण माझी काळणी वरकरणी दिसू न देता मी तो विषय थट्टेवारी नेला. राधेला म्हटलं, "अरे यात घाबरण्यासारखं काही नाही. रोज आजूबाजूला मुंडकी घेऊन बसतो. स्वप्नात येणं स्वाभाविकच आहे. पण असलं काही होणार असेल तर हा धंदा दे सोडून. पण स्वप्न-बिप्न झक्कत पळून जातील बघ." माझ्या सांत्वनाने राधे थोडा थारावला. पण त्याचे पुरते समाधान झाले नाही. तो विचार करीत राहिला. माझ्याशी हसत हसत बोलणारी बाई म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी बाई आणि मी स्वतःच तिचं शिर, असं कसं? स्वतः निर्माण केलेल्या प्रश्नांच्या भोवऱ्यात तो गुरफटून गेला. धंद्याचा जम इतका उत्तम बसला होता की तो बंद करणं राधेला शक्यच नव्हतं. आणि तेवढ्यातच त्याचं लग्न ठरलं. नाहीतर त्याच्या आईचंही आता वय झालं. बिचारीने राधेसाठी खूप कष्ट उपसले. आता सून यावी आणि मुलाचा संसार सुखात चाललेला बघावा एवढी माफक इच्छा तिच्या मनात होती. गिरिजा तशी काळी सावळीच होती, पण ती नाकी डोळी नीटच होती. बोलण्या वागण्यात गोडवा होता, जिव्हाळाही होता. ती राधेचा संसार सुखाचा करील यात शंकाच नव्हती. पण अचानक एक भयंकर प्रकार घडला आणि लग्न लांबणीवर पडलं. त्या दिवशी मला निरोप आला, "असशील तसं राधेच्या घरी ये." मी नुकताच उठलो होतो. सकाळची कामे आटपीत होतो. निरोप मिळताच मी कपडे बदलले. लगोलग राधेच्या घरी आलो. घराबाहेर पोलीस उभे होते. माणसांची गर्दीही जमली. मला धक्काच बसला. गर्दीतल्या साधारण ओळखीच्या एका माणसाला बाजूला घेऊन मी प्रकार विचारला. ते म्हणाले, "राधेकृष्णाच्या आईचा खून झालाय." "खून?" मी किंचाळलो. "हो, मुंडकं धडा वेगळं केलंय." "काय म्हणतो?" मला भोवती सगळे गरगर फिरतायत असं वाटू लागलं. कुणीतरी चोरीच्या उद्देशानं घरावर धाड घातली बहुतेक. म्हातारीनं विरोध केला, काढली कापून. पण चोर म्हणावा तर? मी सगळे ऐकायला थांबलोच नाही. आत धाव घेतली. पोलीस इन्क्वायरीला तोंड देत राधेकृष्ण तिथंच उभा होता. त्याचा त्याच वेळचा चेहरा आठवतो आणि खात्री पटते की ही त्या आजाराची तिसरी अवस्था. त्याआधी 2च दिवस मी राधेला भेटलो. तो राधे आणि हा राधे जणू साफ वेगळ्या स्वभावाच्या आणि वेगळ्याच वयाच्या. एका रात्रीत तो वयस्कर वाटू लागला. विलक्षण ताण पडल्यासारखा चेहरा ओढला गेला होता त्याचा. त्यावर दुःख तर होतेच, पण एकूण भावभान नसलेल्या माणसाचं. त्याला त्या परिस्थितीत पोलीस ऑफिसरशी बोलू देणं धोक्याचं होतं. पोलिसांना संशय येईल असे काहीतरी तो बोलून जाण्याचा संभव होता. पण उघडपणे त्याला बाजूला काढणे शक्य नव्हतं. तरीही मी पुढे झालो. स्वतःची ओळख करून दिली. पोलीस ऑफिसर माझ्याशी आदरानं बोलू लागले. त्यांच्या बोलण्यावरून इतकं कळलं की राधेकृष्ण अजूनपर्यंत तरी वेड्यासारखं काहीही बोलला नव्हता. उलट त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रकार घडला तेव्हा तो घरातच नव्हता. काल रात्री तो मित्राकडे गेला होता. परत येताना त्याची शेवटची गाडी चुकली आणि सारी रात्र त्याला स्टेशनवरच काढावी लागली.
पहाटेच्या पहिल्या गाडीने तो आला तेव्हा दार उघडेच होते आणि मधल्या खोलीच्या उंबरठ्यात त्याच्या आईचे शीर पडले होते. खोलीत देह पडला होता. ते दृश्य पाहून तो किंचाळत सुटला. लोक जमून त्याला गप्प करत होती. पोलिसांना हत्यार सापडले नाही. फिंगरप्रिंट्स नव्हते. मला हायसे वाटले. राधे अजून तरी सुरक्षित होता. त्याची ॲलिबी थोडी कच्ची होती, पण कच्ची असल्यामुळे निदान त्याच्या विरुद्ध जाणारी नव्हती. रात्रभर मित्राकडे होतो असं सांगता तो पडताळून पाहणे पोलिसांना सहज शक्य होतं. पोलिसांचे सगळे उपचार उरकले आणि मगच आम्हाला अग्निसंस्काराची परवानगी मिळाली. ते दृश्य मी या जन्मात विसरणार नाही. दिवसा रात्री कधीही तो पाठपुरावा करतो. राधेच्या आईचे ते तुटलेले शीर अगदी राधेच्या दुकानातल्या मुणक्यांसारखे, फक्त काही कमी आणि काही जास्त. कमी अर्थातच जिवंतपणाचा भास. मी राधेला काहीच बोललो नाही. फक्त त्याला एवढेच सुचवले की त्याच्या जुन्या संबंध शरीराच्या डमीजपैकी त्याने आपल्या कामाच्या ठिकाणी आणून ठेवाव्या. पोलिसांच्या नजरेला केवळ मुंडकी पडणं चांगलं नव्हतं. त्यांना काहीतरी संशय आला असता. त्या दिवसापासून राधे तंद्रीत असल्यासारखा वागू लागला. त्याचे बोलणे जवळजवळ बंदच झाले. कधी कधी मात्र मला किंवा गिरिजाला तो म्हणायचा. स्वप्नात माझ्याशी हसणारी स्त्री मला दिसायची, म्हणजेच माझ्यावर प्रेम करणारी माझी आई. आणि तो लहान मुलासारखा रडू लागला. आम्ही त्याचं सांत्वन करायचा निष्फळ प्रयत्न केला. गिरिजा म्हणायची, असं का करता वेड्यासारखं? तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आई गेल्या, पण मी आहे ना, मी आहे ना. हे शब्द जणू त्याला चमकवून जागी करीत. चेहऱ्यावर नजर रोखून तो म्हणायचा, हो तू आहेस, तू आहेसच. पण मनातून राधेला कसली तरी टोचणी लागण्यासारखी दिसे. त्याचे व्यवहार पूर्ववत चालू होते, पण मधूनच त्याचं भान जाई. आपण काय बोलत आहोत हेच विसरून जाई. मग धागा जुळवायचा प्रयास पडत. चेहरा अपराधी होई. कसली तरी भीती असल्यासारखे शहारे अंगभर येत. एकदा तर तो मला स्पष्टच म्हणाला, डॉक्टर मला काहीतरी होतंय रे, कसली तरी भीती वाटते. पण तेवढेच. कसली वाटते हे विचारलं तर सांगेना. राधेच्या आजाराच्या 4थ्या अवस्थेला सुरुवात झालेली मला चांगलीच आठवते. एकदा तो अचानक माझ्या हॉस्पिटलवर आला. मी कामात होतो म्हणून वेटिंग रूममध्ये बसायला सांगितलं, तर तो 4 वेळा माझ्या रूममध्ये डोकावून गेला. शेवटी त्यानं बॉयकडे निरोप पाठवला, डॉक्टरांना सांगा माझं अर्जंट काम आहे. मी त्याला भेटायला बाहेर गेलो. तो लगेच जागेवरून उठून माझ्याजवळ आला. मला म्हणाला, फार भीती वाटते डॉक्टर, मी काय करू? मी म्हटलं, हे बघ राधे, उगाच भलत्या चलत्या भीतीला मनात थारा देऊ नको. आपलं डोकं असतं ना, डोकं, डोकं शब्दाच्या उच्चाराबरोबर त्याच्या भुवया उंचावल्या. पण तिकडे लक्ष न देता मी म्हटले, आपलं डोकं फार नाजूक असतं, त्यावर शक्य तेवढा कमी ताण द्यावा. तेव्हा हे घाबरणं सोडून दे, तेच तुझा घात करील. नाहीतर तुला काही एक झालेलं नाहीये. तुला कोणी कसलाही दोष देत नाही. आता झालं गेलं डोक्यातून काढून टाक बरं. मी इतके लांबलचक लेक्चर दिले, पण राधेला काहीच ऐकू आलं नाही. त्याचं मन जे काही असंबद्ध बोलत होतं त्याचाच अर्थ लावण्यात तो गुंग होऊन गेला. एकदम त्यानं आजूबाजूला पाहिलं. कुणी ऐकत नाही ना याची खात्री करून घेतली आणि मग तो हलक्या अगदी कुजबुजल्यासारख्या आवाजात मला म्हणाला, हे बघ, विचारतो म्हणून रागवू नकोस. एकदम त्यानं आजूबाजूला पाहिलं. कुणी ऐकत नाही ना याची खात्री करून घेतली आणि मग हलक्या आणि अगदी कुजबुजल्यासारख्या आवाजात मला म्हणाला, हे बघ, विचारतो म्हणून रागवू नकोस. पण काल दुकानावर येताना तू एखादी कुऱ्हाड आणली होतीस का? एरवीच्या परिस्थितीत कुणी हा प्रश्न केला असता तर मी त्याला खुळ्यात काढून मोकळा झालो असतो. पण राधेच्या घरी कुऱ्हाड असल्याच्या बातमीनंच माझ्या अंगातून भयाची शिरशिरी गेली. पुढे येणाऱ्या भीषण प्रसंगाची जाणीव मला तिथं पहिल्यांदाच झाली. पण ते राधेला जाणवू नये म्हणून मी सारे हसण्यावरी नेले. हत्तेच्या, एवढं विचारायला तू इथवर आलास आणि म्हणे माझं अर्जंट काम आहे. तुला कल्पना नाही डॉक्टर, तुला थट्टा वाटते,
पण माझ्या लेकी ही फार महत्वाची गोष्ट. मला माहिती आहे, तू नसणारच आणली कुऱ्हाड. भीतीने जवळजवळ थरथरत राधे बोलला. पण दुसऱ्या कोणाकडे बोलायची चोरी आहे. तुला निदान विचारू तरी शकतो. पण तू किंवा दुसऱ्या कुणीच ती कुऱ्हाड कुठून आणि कशी आणली असणार? तुम्ही कोणी कशाला आणाल? पण माझं काय होतं, माझ्या लक्षातच राहत नाही रे. मधलं मधलं विसरून जातो आणि गोंधळ होतो. त्या दिवशी आई गेली त्या रात्री मी परत कधी आलो हेही मला नीटसं आठवत नाही. मी राधेच्या तोंडावर हात ठेवला. आजूबाजूला पाहिलं. ऐकणारं कुणीच नव्हतं. मी त्याला हलकेच ठामपणे सांगितले, हे बघ, त्या रात्रीविषयी कुठंच बोलायचं नाही. तुला काहीही झालेलं नाही. फक्त टेन्शन आलंय जरासं. त्या संध्याकाळी मी गाडी घेऊन राधेकृष्णाच्या दुकानावर गेलो. तो कसली कुऱ्हाड म्हणतो ते बघायला. मी त्याच्यावर संशय घेतोय असे वाटू न देता त्याच्याकडून काढून घ्यायला हवी एवढंच माझ्या मनात होतं. तेही शक्य तेवढ्या लवकर. त्यानेही फारशी खळबळ केली नाही. कुऱ्हाड दाखवायला तो उत्सुक होता. पटकन उठला आणि कुऱ्हाड आणायला आत गेला. मी दुकानात इकडे तिकडे पाहत बसलो. राधे मोठा कलावंत होता यात शंकाच नाही. सगळी शिरे जिवंत वाटत होती. सगळी माझ्याकडे टवकारून बघत होती. जसं काही मला विचारित होती, तू कोण आहेस? धडवालं शिर, तुझं धड काढून टाकलं पाहिजे म्हणजे समजेल. मग तू आमच्यातला. नुसत्या कल्पनेनेच मला घाम फुटला आणि एकाएकी मी असं काहीतरी दचकलो. हातात कुऱ्हाड घेऊन राधे दारात उभा होता. राधे, मी म्हणालो. राधे, आणि एकदम एक चांगली कल्पना माझ्या डोक्यात आली. नुसती कुऱ्हाड घेऊन काय फायदा? त्यापेक्षा राधेला काहीतरी दिवस आपल्याकडे ठेवले तर? शक्य तेवढ्या हळुवारपणे मी त्याला कल्पना सांगितली. म्हणजे तुम्हाला वाटतं की मी पेशंट आहे? राधे खिन्नपणे हसून म्हणाला. पेशंट म्हणून नाही रे, नुसत्या विश्रांतीसाठी. कसला विचार म्हणून करायचा नाही. काम तर मुळीच नाही. नुसता आराम करायचा, गप्पा मारायच्या, रेडिओ ऐकायचा. कबूल? आश्चर्य म्हणजे राधे कबूल झाला. एखाद्या लहान, असहाय्य, आज्ञाधारक मुलासारखा. मला एकदम त्याची दया आली. मी त्याला जवळ ओढून घेतलं. अगदी गच्च छातीशी धरलं. आजवर मी त्याच्यावर केलेले सारे प्रेम एकदम उफाळून आले. मी त्याच्या कानात म्हटलं, डरो मत राधे. अरे मी तुझ्या पाठीशी आहे, मग कुणी तुला काही करणार नाही. हे बोलता बोलता माझे लक्ष एका वस्तूकडे गेलं. मला आठवलं, मी आलो तेव्हा राधे याच वस्तूशी खेळत होता. ते त्यानेच बनवलेलं गिरिजाचं चिनी मातीचं मस्तक होतं. त्याप्रमाणे राधे हॉस्पिटलमध्ये येऊन बसला. अजून त्याला स्वप्न पडत आणि भीतीची लाट अंगावर आल्यासारखी होई. परंतु एकंदरीत तो बराच सावरल्यासारखा वाटला. वाटले की तो जर कायम माझ्याकडेच राहिला तर पुन्हा कधीच त्याच्या हातून काही वेडेवाकडे घडणार नाही. पण ते होणे नव्हते. 10-15 दिवसातच राधे परत घरी गेला. तो गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच बातमी आली. गिरिजा बेपत्ता होती. रात्रभर तिची वाट पाहून तिचे वडील पहाटेच तिला शोधायला बाहेर पडले. प्रथम ते राधेकृष्णाकडेच गेले. त्याला यातलं काहीच माहिती नव्हतं आणि कळलं तेव्हा तो खुळ्यासारखा रडायला लागला. मग ते माझ्याकडे आले. आम्ही दोघे मिळून पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला आम्ही पोहोचतो न पोहोचतोच तो एक चमत्कारिक बातमी ऐकायला मिळाली. एक तरुणी मोटार अपघातात सापडली. गिरिजाच्या बापाचे पायच गळाले. कसाबसा धीर करून आम्ही अपघाताच्या ठिकाणी गेलो. पंचनामा चालला होता. मोटारचा ड्रायव्हर तिथेच होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो पूर्ण निर्दोष होता. रात्रीची वेळ असल्यामुळे गाडी पूर्ण वेगात होती. ती तरुणी रस्त्यातच उभी होती. पण तिच्या आविर्भावावरून ती पलीकडे जाणार असं वाटतच नव्हतं. ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि तिच्या जाण्याच्या अंदाजानं गाडी पुढे नेली. पण अंदाज चुकला. ती तरुणी जागची हललीच नाही. त्यामुळे तिला गाडीचा फार नाही पण थोडासा धक्का बसला. थोड्याशा धक्क्याने ती खाली कोसळून पडली. गाडी थांबवून ड्रायव्हर तिच्याजवळ गेला आणि आश्चर्याचा धक्का बसला. त्या मुलीचे शिर आणि धड वेगवेगळे झाले होते.
कशावरून तू खरं बोलतो? मी पोलीस ऑफिसरला विचारलं. प्रेत ओळखण्यासाठी आम्ही त्याच्यासोबत जात होतो. ते कळेलच आता तुम्हाला. त्यानं आम्हाला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला देह दाखवला. स्वतःच्या हातानं चादर दूर करीत तो म्हणाला, पहा, ओळखता येते का? चादर दूर करताच जे दिसलं त्याने आमच्या अंगावर शहारे आले. कुऱ्हाडीने शिरापासून वेगळे केलेले ते धड गिरिजाचेच होते. शिरही गिरिजाचे, पण ते चिनी मातीचे होते. राधेला पाठीशी घालायला मला सवडच मिळाली नाही. गिरिजेच्या वडिलांनीच ते शिर तयार करणाऱ्या कारागिराचं नाव पोलिसांना सांगून टाकलं. लगोलग त्यांनी राधेच्या दुकानावर धाड घातली. सगळ्या फळ्यांवरची मुंडकी खाली अस्ताव्यस्त पडली होती. टकलेलो, घसणारे राक्षस, प्रेताची कवटी, भुवया नसलेला माणूस, डोळे फिरवणारे बाळ, दात पडलेला म्हातारा, सुळे लावलेला शेठजी, गुळगुळीत डोक्याची सुंदरी आणि जबडा हलवून दाखवणारा विदूषक. सगळ्यांची मुंडकी नुकत्याच होऊन गेलेला एका संहारात तुटून पडावी तशी उलटसुलट वेडी वाकडी पडली होती. त्या संहाराच्या मध्ये तो बसला होता. या साऱ्यांचा करता, मुंडक्यांच्या सृष्टीचा ब्रह्मदेव. या क्षणी त्याला कसलेच भान नव्हते. तो आपल्याच नादात काहीतरी बोलत बसला होता. मी त्याला हाक मारली, राधे. तो वळला. माझ्या ध्यानात आलं की तो काय करीत होता. तो एक मुंडके स्टूलावर ठेवून त्याच्या केसांची वेणी घालत होता. मी पोलीस ऑफिसरला थांबण्याची खूण केली. तो जागच्या जागीच उभा राहिला, न बोलता. राधेने त्या वेणीवर सायलीच्या फुलांचा गजरा माळला. मी पुन्हा हाक मारली, राधे. कसलं चित्र करतोय? राधेनं स्टूल वळवलं. गिरिजा, माझी गिरिजा. स्टूलवरच्या मुंडक्यांकडे बोट दाखवून तो म्हणाला. शेजारचा ब्रश उचलून त्याने लाल रंगात बुडवला. तिच्यावर पांढुरक्या कपाळावर कुंकू काढत तो म्हणाला, गिरिजा, माझी गिरिजा. पोलीस ऑफिसर पुढे झाला. त्याने ते मुंडके उचलले. अजूनही त्यातून रक्त ठिपकत होते. पोलिसांनी ते ताब्यात घेताच राधे रडू लागला. मोठ्याने, मुक्तपणे आक्रोश करू लागला. हळूहळू त्या आक्रोशाचे रूपांतर भीतीच्या आरोळ्यात झाले. त्यातला शब्दही कळत नव्हता. एखादे विलक्षण भय पाठीमागे लागलेले मुके जनावर कढेल, हंबरेल अशा किंकाळ्या होत्या. आता काही लपवण्यात अर्थ नव्हता. सारे काही पोलिसांना सांगून टाकावे लागले. मी राधेकृष्णाच्या डोक्यात बिघाड झाल्याचे सर्टिफिकेट दिले. त्यामुळे निदान त्याची शिक्षा चुकली. लवकरच तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. या घटनेने मला विलक्षण दुःख झालं. किती दुःख ते दुसऱ्याच्या लक्षात येणार नाही. कारण माझे राधेकृष्णावर किती आणि कसे प्रेम होतं ते जग समजू शकणार नव्हतं. लोकांना कळते ते आई आणि मुलगा यांच्यातले प्रेम, नवरा बायकोतले प्रेम, भाऊ बहिणींचे प्रेम, दोन मित्रांचे प्रेम, दोन पुरुषांमधले प्रेम त्यांना समजूच शकत नाही. एनिवे, राधेवर मी जीवापाड प्रेम केलं. पण राधे एकटा कधीच माझ्या वाट्याला आला नाही. प्रथम आई, मग गिरिजा. तेव्हा त्या दोघींचे जे झाले ते करण्या वाचून दुसरा काय उपयोग? आणि मुंडकी तयार करताना राधेला पाहिलं की माझ्या रक्ताला जशी काही उकळी फुटायची. मला त्याचा हेवा सुद्धा वाटायचा. मुंडकी हातात खेवळवता येतात म्हणून. पण ती संधी दैवानं मला दिली. ही विकृती आहे का? पण तरी कधीच मला तसं वाटलं नाही. तसं वाटत राहिलं तर त्याचा परिणाम राधेवर झाला तसा होतो. तो हॉस्पिटलमधला पेशंट आहे. मी डॉक्टर आहे. पण माझ्यात विकृती कशी असेल? दुकानाची डुप्लिकेट चावी माझ्याकडे विश्वासानं देऊन ठेवलेली आहे. एवढे देखील लक्षात न राहणारा भोळा राधे. आणि सारे काही शिताफीने उरकून टाकणारा मी. आमची तुलना तरी कशी व्हायची? पण राधे वेडा असला तरी माझं त्याच्यावर फार प्रेम आहे. आज तो माझ्या हॉस्पिटलमध्ये आहे. माझा एकट्याचाच आहे. गेल्या 4-2 दिवसात एक गोष्ट मात्र मला जाणवू लागलीये. नर्स परेराची राधेविषयी आपुलकी वाढलीये. प्राणघातक वेड्याचा बळी जाण्याची आता तिची पाळी आहे.